लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी राज्यात जोरदार सुरू आहे। त्यामुळे राज्याच्या राजकारणात बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडतात। निवडणुकींच्या तोंडावर आयाराम गयारामांचं पेव फुटलंय। असं असतानाच राज्याच्या राजकारणात बड्या नेत्यांनी घरवापसी होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये परतणार आहेत। स्वतः खडसेंनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे। या संदर्भात खडसेंनी दिल्लीमध्ये अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांची भेट घेतली। 15 दिवसात भाजपमध्ये परतणार असल्याचं वक्तव्य खडसेंनी केले। माननीय अध्यक्ष जे.पी. नड्डा भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष आहेत, त्यांची मी भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली। त्यानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार आहे आणि येत्या 15 दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे। भाजपमध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न कधीही नव्हता, पण भारतीय जनता पार्टीमध्ये जे जुने कार्यकर्ते आहेत किंवा जुने नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करत असताना बऱ्याचदा चर्चेमधून हे असं होत होतं की तुम्ही भारतीय जनता पार्टीत असायला हवे होते, तुम्ही आले तर बरं होईल, अशा स्वरूपाची चर्चा काही वरिष्ठ पातळीमधल्या नेत्यांमध्ये आमची होती। आणि हे काही आजचं नव्हतं, हर 4-6 महिन्यापासूनच अशा स्वरूपाची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती आणि त्या दृष्टिकोनातून माझी राजकीय परिस्थिती पाहिल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही असंही त्यांना मी विनंती केली होती आणि आता त्यानुसार मी निर्णय घेतलेला आहे। हे बघा, भारतीय जनता पार्टी हे माझं घर आहे। या घराच्या पायाभरणीपासून तर पूर्ण होईपर्यंत मी याच्यामध्ये काही ना काही प्रकारचं योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळे घरामध्ये मी राहतच होतो। 40-42 वर्ष 45 वर्ष मी या घरात राहत होतो, पण काही कारणासाठी नाराजीमुळे मी ह्याच्यातनं बाहेर पडलो आणि आता ती नाराजी कमी झालेली आहे म्हणून माझ्या घरामध्येच मी परत येतो आहे। त्याबद्दल काही नवीन काही नाही ना। केंद्रीय समिती जी आमची आहे, जी पक्षप्रवेशाचा विचार करतं, राज्याची समिती आहे जी पक्षप्रवेशाबद्दल विचार करतं, काही प्रस्ताव आले तर त्याबद्दलचा विचार राज्य आणि केंद्रीय समिती करेल आणि मग निर्णय होईल। एकनाथ खडसेंनी बोलून दाखवले, कारण त्यांनी माध्यमाशी बोलताना मी जाणार आहे, घरवापसी म्हणावी लागेल का, तुम्ही समजून घेणार का? मोठे एकनाथजीची आणि इच्छा असेल किंवा त्यांनी जर पक्षामध्ये येण्याचं त्यांचं मत असेल तर शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पक्षप्रवेश करतोच आहे आणि पक्षात येण्याकरता आम्ही कुणाला ना म्हणत नाही। खडसे साहेबांची बातमी पण मी आज ऐकली, परंतु त्यांनी सांगताना सांगितलं की मी लवकरच पक्षप्रवेश करणार आहे। मध्ये काही दिवस त्यांच्या मनामध्ये चलबिचल चाललेली होती, परंतु अनेक जणांनी ज्यावेळेस निर्णय घेतात त्यावेळेस शेवटी त्यांना जो योग्य वाटतो तशा पद्धतीचा निर्णय घेऊन ते पुढे जातात। भाजपामध्ये एकनाथ खडसे पहिल्यापासूनच आम्हाला वाटत होतं की जाणार आहे। आता आमच्या पवार साहेबांनी त्यांना त्यावेळीच विधान परिषद दिली, पण त्यांचा मन भाजपामध्येच होता। बरं झालं, आता आम्ही सगळे एकत्र काम करू।